पुढील नाम आहे वाचस्पतिरुदारधीः. वाचस्पती म्हणजे वाणीचा पती, चारही वाणींचा उद्गाता, तो त्यांचा आधारही आहे. या वाणीवर सरस्वती आरूढ आहे. त्याच्या कृपेने या चारही वाणी कार्यरत असतात. उदारधीः सद्गुरूंचे माध्यमातून कृपा करीत असतात. भक्तांना शिष्यांना भर भरून वाटतो. तो स्वतःसारखा शिष्यांना तयारही करतो. म्हणजेच आपणासारखे करीती तात्काळ. ते स्वतःजवळ काही राखून ठेवीत नाहीत. हा परमात्मा एकमेवा द्वितीय असाच आहे. आत्माराममध्ये समर्थ म्हणतात, स्वामी कृपेचा लोट आला, मन सरोवरी सामावला, पूर्ण होता उचंबळला, आनंद उद्गार माझा. जो वाणीचा व विद्येचा पती आहे, ज्याची बुद्धी सर्व विषयांचे यथार्थ रूप जाणून घेण्या इतका उदार म्हणजे विशाल सुद्धा आहे. ही दोन्ही पदे मिळून एक नाव मानले जाते. विशाल बुद्धी असल्यामुळे तो वाणीवर व विद्येवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करू शकतो. असा दोन्ही नावांचा संबंध जोडून एक नाव इथे कल्पिले आहे किंवा सांगितलेले आहे. पुढील नाम आहे अग्रणी. जीवांना योग्य ठिकाणी घेऊन जाणारा पुढारी किंवा नेता. परमात्म तत्व हे जीवांना प्रगतीकडे नेणारेच आहे. ग्रामणी समुदायाचे पुढारीपण करणारा किंवा गावातील प्रमुख जो योग्य मार्गदर्शन करतो, तो योग्य वाटेने नेणारा असा खरा वाटाड्या आहे. श्रीमान सुंदर कांतीने युक्त असलेला, तेजस्वी, ऐश्वर्यशाली किंवा सौंदर्यशाली, प्रसन्न, लोकप्रिय, लोकमान्य असाच आहे. न्याय हा ज्या तर्काच्या साह्याने प्रमाणांचे ज्ञान योग्य प्रकारे होते त्याला न्याय असे म्हणतात. तो न्याय हे त्याचे स्वरूप आहे, किंवा जो कधीही अन्यायाने वागत नाही आणि इतर कोणालाही अन्याय करून देत नाही. आपल्याला माहिती आहे की कौरवांनी पांडवांवर अन्याय केला तेव्हा भगवंत पांडवांच्या पाठीशी उभे राहिले होते आणि त्यांनी कौरवांच्या अन्यायाचा संपूर्णपणे बिमोड करून दिला. नेता हा नेतृत्व करणारा पुढारी, विश्वरूपी प्रचंड यंत्राला चालविणारा, योग्य ठिकाणी जाण्यासाठीच मार्गदर्शन करणारा. समीरण हा वायुरूपाने तो सर्वत्र राहतो किंवा योग्य प्रकारची प्रेरणा देतो. सहस्रमूर्धा ज्याला 1000 शिरे आहेत असा, सर्व ब्रह्मांडे त्याची अब्जावधी डोकी आहेत. तो अगणित मोजता न येणारा असा आहे. अनंत आहे. म्हणजे ज्ञानदेवांनी याचं असं वर्णन केलं आहे की अंगीच्या रोमा किती, जयाच्या तयासी न गणविती, तैसिया माझ्या विभूती असंख्य मज. इतक्या अनेक रूपाने तो असा भरलेलाच आहे. किंवा वरील सर्व वर्णन गीतेच्या 11व्या अध्यायातही आले आहे. किंवा पुरुष सूक्तात त्याचे वर्णन सहस्र शीर्षा असे केलेले आहे. पुढील नाम आहे विश्वात्मा. जो विश्वाचा आत्मा आहे किंवा जो विश्वरूपानेच नटलेला आहे, किंवा हे सर्व विश्वच त्याचे रूप आहे. सहस्राक्ष ज्याला 1000 डोळे आहेत किंवा हजारोंच्या संख्येत इंद्रिये आहेत. सहस्रपाद ज्याला 1000 पाद आहेत. या सर्वाचा एकच अर्थ आहे की विश्वातील सर्व लोकांचे जे पाय आहेत, हात आहेत, डोळे आहेत, ते फक्त त्याचे आणि त्याचेच आहेत. आवर्तन संसार चक्राला फिरविणारा, संसाराचे जन्म मृत्यूचे दुष्टचक्र पुन्हा पुन्हा फिरवतो. पुनरावर्तनाची लय म्हणजेच जन्म, मरण, पुन्हा जन्म
असे सातत्याने सुरू असते. पुढील नाम आहे निवृत्तात्मा. जो कशातही अडकत नाही, हे त्याच्या कर्माचे रहस्यच आहे. प्रत्येक अवतारात भगवंतांनी खूप कर्मे केली, पण तो त्या सर्वांपासून अलिप्त राहिलेला आहे. नमां कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा, असं भगवंतांनी गीतेमध्येही सांगितलेले आहे. माणसाने पण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नाम घेत राहावे, भगवंताकडे प्रसन्नता मागावी. विश्वाचे चक्र आहे, ते सतत वर खाली फिरत असते. प्रपंचात राहणाऱ्याला त्या चक्राच्या गतीप्रमाणेच फिरावे लागते. पण नामसाधनेच्या आधाराने त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा. मग प्रपंचात असताना सुद्धा त्या साधनेमुळे एक क्षण असा येतो की सद्गुरू त्याचा हात आपल्या हातात धरून त्याला त्या चक्रातून अगदी अलगदपणे बाहेर काढतो. आणि मग परमात्म्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा अलिप्त होता येते. पुढील नाम आहे संवृत्तः. मी करतो हे कळून देत नाही. म्हणजे भगवंत कोणतीही गोष्ट स्वतः करतो, पण तो कुणालाच ते रहस्य किंवा त्याचं जे रूप आहे ते कळून देत नाही. आपले खरे रूप झाकून ठेवणे हेच त्याचे ऐश्वर्य आहे. परमात्मा साधन करून घेतो, त्याची जाणीव असावी. तसेच परमात्मा सत्तेचे भानसुद्धा आपण अखंड ठेवायला हवे. आणि हीच अनुभूती आहे. परमात्मा आपल्याला जवळ घेतो किंवा आपल्याला अगदी जवळ घेऊन आपल्या सगळ्या गोष्टी करत असतो, तेव्हा जाणीव असणारे आपण स्वतः आपण म्हणून उरत नाही. हे सर्व तो प्रगट न होता करतो, म्हणून तो संवृत्तः. पुढील नाम आहे संप्रमर्दन. जो रुद्र वा काल या रूपाने सर्वांचे मर्दन करतो, म्हणजेच भक्तांचे उपासनेतील अडथळे दूर करतो. भगवंत आपल्याला गुप्त रूपात घडवत असतात. उपासनेतील काम क्रोध लोभाचे अडथळे दूर करतात. आपला प्रपंच परमार्थाच्या सोयीने बदलून जातो. जसे आईच्या उदरात बालक 9 महिने राहिलेले असते आणि ते तिथे अत्यंत सुरक्षित अशा प्रकारचे असते. मात्र बाहेर आल्यावर पुन्हा होते तिथे त्याने जायचे म्हटले किंवा तिथे जर त्याला परत नेऊन आज ठेवायचे म्हटले तर ते शक्य नसते. याचे कारण असे आहे की ते बालक आईच्या उदरात असताना त्याच्या म्हणजे बालकाच्या सोयीने स्वतःसाठी जागा करून घेत असतं. असे असले तरी ते कर्तृत्व मात्र परमात्म्याचेच आहे. भक्ताचा किंवा साधकाचा प्रपंच सोयीने घडवतो, म्हणून तो संप्रमर्दन. संवर्तकः दिवसाला प्रेरणा देणारा किंवा सूर्यरूपाने दिवसाच्या उत्पत्तीस कारण असणारा. प्रकाश स्वरूप असा आहे. दिवसाच्या प्रकाशाचे नियोजन अत्यंत उत्तम प्रकारे केलेले आहे. प्रकाश स्वरूप असल्याने त्याने सूर्यालाही प्रकाशाच्या किंवा त्याच्या स्वतःच्या नियमात बसवला आहे. सूर्य उगवला नाही असा एकही दिवस होत नाही किंवा नसतो. तो अखंड प्रकाशमान आहे. मात्र विशिष्ट कालासाठी पृथ्वी फिरत असल्याने आपल्याला दिवस आणि रात्र अनुभवायला येते आणि त्याचे सर्व नीट प्रकारचे नियोजन सुद्धा या भगवंतानेच केलेले आहे. वन्ही अग्नीत हवन केलेली द्रव्ये वाहून नेणारा तो ऊर्ध्व गतिमान आहे, जो नेहमी प्रगतीपथावर नेतो. हिणकस गोष्टी यामध्ये जळून जातात. परमात्मा अग्रणी आहे. तो उत्तम हिताचाच मार्ग दाखवतो. परमात्म्याचे सहवासात आपल्या मनातील वाईट विचार, वाईट कामना नष्ट होतात. परमात्म्याचे सहवासात आपण अगदी थोडा वेळ किंवा चुकून जरी गेलो तरी तो आपले कल्याणच करतो. आणि म्हणूनच ज्ञानदेव सांगतात, विपाय जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथी.
पुढचं नाम आहे अनिल. अनिल म्हणजे वायू किंवा वारा. निवासस्थानरहित असा हा आहे. अनादि ग्रहण करणारा, करण्यास अनादि आहे, ग्रहण करण्यास अत्यंत कठीण, सतत हालचाल करणारा. तो एका जागी कधीच स्थिर राहत नाही. तो सर्वापासून अलिप्त असतो. तो कशालाच चिकटून राहत नाही. सुगंध असो किंवा दुर्गंध असो, कुठेही क्षणभरही तो रेंगाळत नाही. तो सुगंधाची कधी हाव करत नाही किंवा दुर्गंधाचा तिरस्कारही करत नाही. सर्वांशी अगदी समानतेने असा वागणारा हा अनिल म्हणजेच भगवंत आहे. पुढचं नाम आहे धरणीधरा. याने पृथ्वी धारण केली आहे. भगवंताने शेष, वराह, पर्वत या रूपाने पृथ्वीचे धारण केलेले आहे. शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी तोलून धरली आहे. वराह रूपाने बुडणाऱ्या पृथ्वीला यानेच वर काढले. अशा रीतीने तो एकमेव असा पृथ्वीचा आधार आहे. म्हणून ह्याला धरणीधर असे नाम मिळालेले आहे.